जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। शेगाव शहरातील वाढत्या जड वाहतुकीमुळे आणखीन एक भीषण अपघात झाला असून मालवाहू ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून 2 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय। ही दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान घडली। ही घटना पांढरी पूल मिरी रस्त्यावरील इंदिरानगर परिसरात घडली आहे। अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे प्रतीक सचिन शिंदे व निखिल सोमनाथ पठाडे अशी आहेत। या घटनेची नोंद शेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे। शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाने जास्त व्याज आणि 6 महिन्यात पैसे दुप्पट करण्याचा आमिष दाखवून एका सरपंचासह 9 जणांची लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून इतर 2 फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे। एकूण 91 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं उघड झालं असून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। टोमॅटोचे भाव कोसळल्यामुळे अकोले तालुक्यातील उंच खडक बुद्रुक येथील शेतकऱ्यांवर शेतातील टोमॅटोची झाडे उपटून फेकून देण्याची वेळ आली आहे। शेतात उपटून टाकलेली ही टोमॅटोची झाडे जनावरांना चारा म्हणून अन्य शेतकरी घेऊन जात आहेत। टोमॅटोची झाडे पिकअप ट्रॅक्टरमध्ये भरून घेऊन जात असल्याचं पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे। प्रवरा खोऱ्यातील उंच खडक बुद्रुक येथे शेतकरी क्षेत्रातील नावाजलेलं गाव, या गावात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड झाली आहे। शहरातील कामगार हॉस्पिटल जवळील आनंद पोपटलाल कोठारी यांच्या बंगल्याच्या मागील बाजूच्या खिडकीची चौकट कटावणीच्या साह्याने अज्ञात चोरट्यांनी उचकटून रोख रक्कम व चांदीचे पैजण अन्य वस्तू असा सुमारे 1 लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली आहे। शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरटे बंगल्याच्या दर्शनी गेट वरून कंपाऊंड मध्ये घुसले। बंगल्याच्या मागील बाजूच्या खिडकीची चौकट उचकटून घरात प्रवेश करीत रूम मध्ये व स्वयंपाकघरातील कपाटातील साहित्याची उचकापाचक करीत सुमारे 20,000 रुपयांची रोख रक्कम, चांदीचे पैजण, अन्य वस्तू सुमारे 75,000 असा सुमारे 1 लाखांचा ऐवज चोरून नेला। जनावरांच्या शरीरातील तापमान अचानक कमी होऊन ते चारा खाणे बंद करतात। त्यानंतर संबंधित जनावरांच्या शेवटीकडील बाजूने पक्षघाताला सुरुवात होऊन जनावरे खाली बसतात आणि एकाच दिवसात संबंधित जनावरांचा मृत्यू होत असल्याच्या धक्कादायक घटना नगर आणि पारनेर तालुक्यात वाढल्यात। गेल्या 14 फेब्रुवारी पासून हा प्रकार सुरू असून आतापर्यंत 32 गायी दगावल्यात। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। सोनई येथील व्यक्तीच्या मोबाईलवर मेसेज करून अर्धनग्न अवस्थेत असलेला व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग करून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन 10 लाखांची मागणी केल्याप्रकरणी श्रीरामपूर येथील महिलेसह ब्राह्मणी तालुका राऊरी येथील 4 व्यक्तींवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महिला पसार असून अटक केलेल्या 4घांना न्यायालयात हजर केलं असता 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। देर्डे कोर्राळे येथील गोदामातून 300 बनावट खताच्या गोण्या जप्त करण्यात आल्या। कृषी विभागाने कोपरगावात केलेल्या 5 कारवाईत 7 कृषी सेवा केंद्रांसह 4 खत उत्पादक कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले। देर्डे कोल्हाळे येथील गोदामात बनावट खतांच्या गोण्यांचे पॅकिंग सुरू असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाली आहे। कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण निरीक्षक गणेश बिरदवडे यांनी पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांना सोबत घेत गोदामात छापा टाकला। कर्जतचे ग्रामदैवत संत
सद्गुरू गोदड महाराज यांचे समाधी मंदिराचे जुने ट्रस्टी काढून त्यांच्या जागेवर नव्याने ट्रस्टी नेमण्यात आल्यात। या नव्या ट्रस्टीला गावकऱ्यांसह मानकरी व पुजारी यांनी तीव्र विरोध दर्शवल्याने ती वादात सापडली आहे। कर्जत बंद ठेवत गावकऱ्यांनी मंदिरासमोर धरणे आंदोलन करत निषेध नोंदवलाय। वारकऱ्यांनी या आंदोलनास पाठबळ दिल्याने कर्जतमध्ये तणाव निर्माण झालाय। सोलापूर महामार्गावर वाळूंज गावाच्या शिवारात भरधाव माल ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय। ही घटना 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नवनाथ चिमाजी तोडमल आणि श्रीकांत उर्फ राहुल नवनाथ तोडमल हे दोघे कारने नगरकडे येत होते। वाळूंज गावाच्या हद्दीत आल्यानंतर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या माल ट्रकने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्याने कारला जोराची धडक दिली। सह्याद्री टॉप 10 मध्ये इथे थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।